नमस्कार, मी संदीप राजगोळकर. मी सध्या आहे राजधानी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पक्षाचं जे काही आंदोलन चालू आहे ते गेल्या काही दिवसांपासून आम्ही कव्हर करतोय पुढारी न्यूजसाठी. आणि माझ्यासोबत आत्ता बोलण्यासाठी थेट जंतर मंतरवरून आमची सगळी पुढारीची टीम आहे. सुरुवातीला आहेत आमचे दिल्ली ब्युरो चीफ शिवाजी काळे, त्यानंतर आहे शेखर पाटील जो कोल्हापूर ब्युरो म्हणून आमच्या पुढारी न्यूजसाठी काम करतो, त्याचबरोबर प्रशांत वाघाई देखील आहे. पुढारी पेपरसाठी, दैनिक पुढारीसाठी दिल्ली प्रतिनिधी म्हणून प्रशांत काम करतो. काय नेमकं चाललंय जंतर मंतरवर हे रिपोर्टरच्या नजरेतून काय नेमकं दिसतंय हे मी खरं तर जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. अर्थातच मी सुरुवात करेन शिवाजीपासून. शिवाजी, आपण दिल्लीत एकत्र काम केलं होतं, अनेक आंदोलनं यापूर्वी पाहिली, म्हणजे आम आदमी पक्षाचं पाहिलं, भाजपचं पाहिलं, पाण्याचा फवारा, अश्रुधुराच्या नळकांड्या. पण हे आंदोलन का वेगळं आहे आणि जंतर मंतर हे आता प्रमुख केंद्र आहे, त्याचं महाराष्ट्र कनेक्शन देखील आहे, त्याचं निमित्त आहे किंवा संदर्भ आहे अभिजित दिपकेंचा. अगदीच, म्हणजे या अगोदरचं जे आंदोलन आपण पाहिलं होतं अण्णा हजारेंचं, त्या आंदोलनामध्ये एक बाब होती की महाराष्ट्राच्या माणसाने येऊन जो दिल्लीमधील भ्रष्टाचार सुरू होता मनमोहन सिंग सरकारच्या काळातला, त्याच्यामध्ये जे पेपरला बातम्या पाहायला मिळत होत्या, नंतर कोर्टामधून त्याचं काय घडलं आपल्या सगळ्या समोर आहे. मात्र त्याला त्यावेळेस देशाला जागं करण्याचं काम अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून झालं. त्याचं विश्लेषण आज होऊ शकतं, ते वेगळा मुद्दा आहे. मात्र पुन्हा एकदा जेव्हा आता 12 वर्ष पूर्ण झाली होती आणि अगदी देशामध्ये विरोधी पक्षाच्या बद्दल विश्वासार्हता नव्हती. विश्वास म्हणजे विरोधी पक्ष जे काम करतोय किंवा त्यांची आंदोलनं जी होती ती एक टप्प्यापर्यंतची होती. अशा पद्धतीची मोठी आंदोलनं जी होती, एका ठिकाणी बसणं आणि सरकारच्या विरोधात धोरणात्मक बाबींवरती टीका करणारं किंवा बेमुदत उपोषण केल्यानं विरोधी पक्षांना देखील किंवा राजकीय पक्षांचे जे नेते आहेत त्यांचं करिअर धोक्यात आणणारं हे आंदोलन होतं आहे. आणि एक मुद्दा हा आहे की या आंदोलनाने फक्त सरकारला जागा केलेलं नाही, तर विरोधी पक्षाला देखील जागा केलेलं आहे. कारण जर आपण पाहिलं गेलं तर राहुल गांधी एखाद्या मोठ्या सभागृहामध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी एका अमेरिकन किंवा इंग्लंडच्या एखाद्या राजकीय नेत्या पद्धतीने जर ज्या पद्धतीने टॉक शो करतात, तर त्या टॉक शोच्या बाहेर येणं गरजेचं आहे. आणि ती म्हणजे ग्राउंडवरची लढाई. आपल्याला एक माहिती आहे की सरकार जे सध्याचं आहे ते फक्त ग्राउंडवरच्या आंदोलनाला प्रतिसाद देतं. आपण पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीने शेतकरी आंदोलन झालं ते ग्राउंडवरचं होतं, सरकारला 2 पावलं मागं जावं लागली. महाराष्ट्रामध्ये जैन जमिनीचा ज्या पद्धतीने घोटाळा झाला, पुण्यातले लोक रस्त्यावर उतरले, सरकारने ते मागं जावं लागलं. पार्थ पवार यांच्यावरती आरोप झाले, लोक रस्त्यावर उतरले, सरकार 2 पावलं मागं गेलं. महाराष्ट्रामध्ये जेव्हा मनोज जरांगे पाटील रस्त्यावर उतरले तेव्हा सरकार 2 पावलं मागं गेलं. एरवी सोशल मीडियावरती होणारी टीका, त्यानंतर सोशल मीडियावरती किंवा पत्रकार परिषद घेऊन होणारी टीका याने कुठलाही प्रतिसाद सरकारकडे होत नाही. सरकार या संदर्भात जागाही होत नाही. याला सरकार थोडक्यात सांगायचं तर भीक देखील घालत नाही. कारण जनतेला रस्त्यावरती यावं लागतं. असं म्हटलं जातं की सागर सडके खामोश हो जाएगी तो संसद आवारा हो जाएगी. तर संसदेला ठिकाणावर आणण्याचं काम रस्त्यावरची आंदोलनातून होतं. आणि आता अलीकडच्या काळामध्ये जे राजकीय नेते आहेत त्यांना इतक्या वर्षापासून त्यांनी कमवलेले पैसे आहेत किंवा त्यांना त्यांच्या मुलाचं करिअर सेट करायचं राजकीय म्हणून त्यांची मुलं वेगवेगळ्या आंदोलनात जातात, शेतकऱ्याच्या बांधावर जातात, एखाद्या घटना घडली त्या ठिकाणी जातात, एक व्यवस्थित रील्स तयार करतात, लोकांपर्यंत जातात आणि लोक म्हणतात की अरे वा, साहेबांसारखाच दिसतो, साहेबांच्या स्टाईल पद्धतीने बोलतो, साहेबांचं भवितव्य आहे, युवा नेतृत्व, या सगळ्या गोष्टीने लोक भारावून जातात. खरं नेतृत्व हे जन्माला येतं कोणत्या राजकीय पोटाला नाही, तर आंदोलनातून येतं. त्याच्यासाठी लाट्याखाट्या खाव्या लागतात. जेपी पासूनचे आंदोलन आपण पाहिले, आत्ताचं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन पाहिलं किंवा अभिजित दिपकेंचं आंदोलन पाहिलं. तुम्हाला घरी बसून पत्रकार परिषदा घेऊन तुमचा माणूस नेता होणार नाही. पॉलिटिकल स्ट्रॅटेजी वापरून तुमच्या PR टीमच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा वेगवेगळे फोटो पोस्ट करता सोशल मीडियाला, तर त्याच्या माध्यमातून नेता जन्माला येत नाही. इथे पाहिजे जातीचं, इथे येड्या गबाळ्याचं काम नाही. तुम्ही राजकीय नेत्यांच्या पोटाला जन्माला जरी आले असले तरी तुम्हाला लाटाकाट्या खाव्या लागतील. जनतेच्या प्रश्नावरती रस्त्यावरती उतरावं लागेल. आणि हे नेते उतरले नाही म्हणून अभिजित दिपके उतरले. अभिजित दिपकेला थेट अमेरिकेहून इथे यावं लागलं आणि त्यांच्या आंदोलनाला जो सर्वसामान्य माणूस आहे तो रस्त्यात उतरला. त्याच्यासाठी कुठलीही गर्दी जमावी लागली नाही, त्याच्यासाठी कुठली PR टीम आली नाही, त्याच्यासाठी कोणत्याही ठिकाणी
मोठमोठे बॅनर्स लागले नाही. अभिजित दिपके आला, त्याने लोकांचं मन जिंकलं, लोकांचे प्रश्न मांडले. त्यामुळं अभिजित दिपके यांचा या आंदोलनातून नेतेपदापर्यंत जाण्याचा प्रवास गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. अगदी हे परखड मत होतं खरं तर शिवाजी काळे याचं. कारण प्रामुख्यानं बघायला गेलं, नेता घरात बसून बनता येत नाही किंवा नेता झाल्यानंतर त्याची जबाबदारी नेमकी काय असते याचं विश्लेषण खरं तर शिवाजीनं केलं. पावसाळी अधिवेशन चालू आहे, आजचा तिसरा दिवस आहे संसदेच्या अधिवेशनाचा. हजारो विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करतायत. 24-25 दिवस झालं सोनम वांगचूक यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत, त्यांचं एकीकडे उपोषण चालू आहे. अभिजित दिपके यांच्यासह सगळी त्यांची टीम धरणे आंदोलन करते. हजारो विद्यार्थी इथं सहभागी झाले आहेत, लाखो विद्यार्थी देशभरातून सहभागी झाले आहेत. मात्र अजूनही सरकारला जाग येत नाही. कारण हा आवाज संसदेपर्यंत पोहोचत नाही का, हा खरा प्रश्न आहे. की मग पोहोचतोय आणि कानाडोळा करते सरकार त्याकडे, हाही मोठा प्रश्न. माझ्याबरोबर शेखर पाटील आहे. शेखर, कोल्हापूर म्हटलं की बिंदू चौक आला, दसरा चौक आला, शिवाई चौक आला. आपला आंदोलनांचं शहर म्हणून कोल्हापूर ओळखलं जातं. शेतकरी संघटनांचं आंदोलन, टोलचं आंदोलन असेल. तू आता दिल्लीत आलास ह्या कव्हरेजसाठी, पुरारी न्यूजच्या कव्हरेजसाठी. खरं तर काय तुला फरक वाटला जंतर मंतरवरचं आंदोलन आणि महाराष्ट्रातली इतर आंदोलन? खरं तर फरक वाटण्यासारखाच या ठिकाणी आहे. आजपर्यंत आपण जी आंदोलन पाहिलेली आहेत ती एखाद्या पक्षानं कधीतरी उपस्थित केलेली आणि ती लढा उभा केलेली ही सगळी आंदोलन आहेत. मात्र ही सगळी आत्ताचं हे कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन आहे ते एका चळवळीत त्या ठिकाणी त्याचं रूपांतर झालं. आपल्या इकडे चळवळी झाल्या नाहीत का, तर झाल्या होत्या. तर त्या चळवळीमध्ये आणि आत्ताची या चळवळीमध्ये एक वेगळा फरक असा जाणवतो की या ठिकाणी आलेली कुठलीही लोक जी आहेत ते पैसे देऊन त्या ठिकाणी पाठवून त्यांना बोलवून या ठिकाणी घेतले गेलेले नाही. अनेक ठिकाणी चळवळींमध्ये तसं झालेलं आहे. मात्र हे जे आंदोलन आहे ते अगदी उत्स्फूर्त आहे. कारण या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक तरुणाई जी आहे ती देशातल्या वेगवेगळ्या भागातून आलेली आहे. आपल्या इकडे जी आंदोलन होतात ती तेवढ्या भागातल्या लोकांपुरती ती आंदोलन सीमित असतात. मात्र हे आंदोलन देश पातळीवरचं आंदोलन इथं दिसलेलं आहे आणि अगदी केरळपासून विमानानं प्रवास करून या ठिकाणी आलेलं दिसलं, काश्मीरपासून आलेली लोक दिसले, महाराष्ट्रातून आपल्या कोल्हापुरातून देखील काही जण या ठिकाणी आलेले दिसलेले. त्यामुळं हे उत्स्फूर्तपणा जो आहे तो या आंदोलनात या ठिकाणी दिसताना पाहायला मिळतोय. आणि अर्थातच हे सुरुवात झाली त्याचं कारण एकच आहे, जे म्हणजे कॉक्रोच जे आपल्या या सगळ्या तरुणाईला बोललं गेलेलं आहे. तो राग जो आहे तो या ठिकाणी निर्माण झाला. तो राग या ठिकाणी निर्माण झाल्यानंतरच सुरू झालेलं हे आंदोलन आहे. आणि अर्थातच हा वेगळेपणा या ठिकाणी दिसलेला आहे. मोठ्या प्रमाणात लोकांच्या मध्ये एकच रोष तो आहे, जो म्हणजे ज्या मुलांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या केलेल्या आहेत, त्या आत्महत्या केलेल्या त्याला सरकार म्हणून कोण जबाबदार नाही का, तर आहे म्हणूनच हे आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करतोय असं वारंवार ते सांगतात. मात्र कुठल्याही पद्धतीनं सरकारकडून त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी एक पाऊल टाकलं गेलेलं नाही. आणि म्हणून हा जनतेतनं आणि ह्या तरुणाईमधनं आलेला राग आता ह्या सगळ्या आंदोलनातनं दिसताना पाहायला मिळतोय. आणि अर्थात हे आंदोलन आणखीन किती मोठं त्या ठिकाणी होणार हे पाहणं गरजेचं आहे. आता सोनम वांगचूक यांचं देखील उपोषण आपण बघतोय. त्यांनी देखील आपल्या उपोषणावरती ठाम आहेत. त्यांचं उपोषण मागे घेण्यासाठी आज अभिजित दिपके यांनी स्वतः त्यांना विनंती केलेली आहे. त्यांनी उपोषण मागे घ्या असं म्हटलेलं आहे. मात्र ते या आंदोलनावरती आता ठाम असताना पाहायला मिळतात. एकच मागणी जी आहे ती मागणी आता पूर्ण झाली तर कशा पद्धतीनं हे सगळं आंदोलनाचं यश पुढे त्यांना पाहायला मिळणार आहे हे देखील आपल्याला येत्या काळात दिसेलच. मात्र अनेक जण आता इथं येऊन दिपके यांना पाठिंबा देखील देताना सध्या दिसत आहेत. विशेष करून महाराष्ट्रातले नेते या ठिकाणी जास्त आलेले आहेत. शरद पवार असू दे, सुप्रिया सुळे असू देत, उद्धव ठाकरे येऊन गेलेले आहेत. मनोज जरांगे पाटील ज्यांनी अख्खं मराठा आरक्षणासंदर्भातलं आंदोलन त्या ठिकाणी पेटवलं होतं, ते खरं तर या ठिकाणी स्वतः येऊन या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे निश्चित हे आंदोलन पुढे जाऊन आणखीन किती मोठं होतं आणि शेवटपर्यंत जी मागणी घेऊन या ठिकाणी आंदोलन जे आहे ती मागणी पूर्ण त्या ठिकाणी होते का हे मात्र आता बघावं लागणार आहे. अगदी ते बघावं लागेल. प्रामुख्याने एक सांगावं लागेल, सोशल मीडियावर प्रचंड मोठी चळवळ संपूर्ण या आंदोलनाची आजही सुरू आहे, जी कॉक्रोच या एका शब्दामुळे सुरू झाली होती. आणि या सगळ्या दरम्यान काही अफवा देखील पसरवल्या जात आहेत. एक सांगतो पुढारी न्यूजच्या माध्यमातून की कुठलंही या आंदोलनामध्ये धर्माच्या विरोधात कुणीही घोषणा दिलेल्या नाहीत, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जो काही लाठीमार झाला, आपल्याला माहिती आहे शाळेत वर्गात एखादा मुलगा हा दंगा करणारा असतो, एखादा कंट्रोलमध्ये येत नाही, तो कंट्रोलच्या बाहेर असतो. तशा पद्धतीनं आंदोलकांमध्ये देखील काही जण असतात जे पुढं करत असतात, काहीतरी हिंसा त्यांना करायची असते किंवा त्या घटनेला गालबोट लावायचं असतं. असे प्रयत्न करणारे जे काही घटक होते, तांदळात जसे खडे असतात तसे काही खडे या आंदोलकांमध्ये होते, हे नाकारता येत नाही. त्यामुळेच पोलिसांना देखील हा लाठीमार करावा लागला. काही ठिकाणी पोलिसांच्यावर हल्ला झालेला हे देखील खरं आहे. मी स्वतः होतो जंतर मंतरवर, ज्या ठिकाणी 20 तारखेची घटना घडली त्या दिवशी जंतर मंतरवर पोलिसांनी पहिल्यांदा लाठीमार केला.
जमावाला पांगवण्यासाठी, कारण बॅरिकेड्स म्हणजे हे माझ्या पाठीमागे जे दिसत आहेत हे अजून लहान बॅरिकेड्स आहेत, पण याच्यापेक्षाही मोठ्या उंचीचे जे मी कॅमेरामॅनला विनंती करणे बॅरिकेड्स दाखवायचे की हे बॅरिकेड्स जे हे उंचीचे दिसतात ह्याच्यापेक्षाही उंच जे बॅरिकेड्स होते त्यावरून पुढे जाण्याचा प्रयत्न आंदोलक करत होते आणि त्यामुळेच जमावाला कंट्रोल करण्यासाठी खरं तर पोलिसांनी लाठीमार केला होता आणि त्यानंतर दगडफेक जी आहे ती देखील पोलिसांवर झाली होती. काही पोलिसांनी लहान मुलांना जे मारलेलं आहे किंवा महिलांना आणि मुलींवर जे काही लाठीमार केलाय त्याचा निषेधच आहे. त्याचं कुणीही समर्थन करणार नाही. पुढारी न्यूज किंवा आम्ही पत्रकार म्हणून देखील त्याचं समर्थन करणार नाही. मात्र काही हुल्लडबाज युवकांनी पोलिसांना घेरण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला प्रत्युत्तर दिलं. हल्ल्याचं कुणीही समर्थन करत नाही. हल्ला हा चुकीचाच आहे. सोशल मीडियावर तुम्हाला ते बघायला मिळालं. पुढारी न्यूजच्या माध्यमातूनही तुम्ही ते बघितलं असणार. माझ्यासोबत आता बोलण्यासाठी प्रशांत आहे. प्रशांत, इलेक्ट्रॉनिक मीडियात आम्ही काम करताना टीव्ही चॅनलवर आम्ही बाईट्स घेतो, सगळ्या मग त्यामध्ये तरुण तरुणी आहेत, कसं काम चाललंय हे सगळं. पण तुझं आता सध्याचं रिपोर्टिंग कसं आहे? किती शब्दात बातमी देतोस? काय नेमकं इथलं तू चित्र महाराष्ट्रापर्यंत पोहोचवतोयस दैनिक पुढारीच्या माध्यमातून? सर, जंतर मंतर हे जे स्थळ आहे हे आंदोलनांसाठी आपल्या संबंध देशात प्रसिद्ध आहे. वर्षभराचा आपण जर काळ बघितला तर दर दिवसाला इथे आंदोलनं होतच असतात. इथे अनेक वेळा मी अशी आंदोलनं बघितली आहेत की जंतर मंतरच्या एका बाजूला एका संघटनेचा किंवा संस्थेचा आंदोलनाचा तंबू असतो तर त्याच्या शेजारी दुसरा तंबू असतो. अनेक वेळेला जेव्हा आपल्याकडे दुकानं लागल्यासारखं आंदोलकांची ती सगळी रांग पाहायला मिळते. आपल्याकडे जेव्हा सवडीचा वेळ असतो तेव्हा आपण समजा एक चक्कर जंतर मंतरवर मारून आलो तर आपल्याला कुठल्या ना कुठल्या विषयातल्या, अर्थात तो विषय महत्वाचा असतो तेव्हाच तो जंतर मंतरपर्यंत येतो. सगळेच महत्वाचे विषय जंतर मंतरवर येतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये जंतर मंतरवर झालेलं हे सगळ्यात मोठं आंदोलन म्हणावं लागेल. म्हणजे मी मागच्या काही दिवसांमध्ये 1-2 आंदोलनं बघितली, त्याच्यामध्ये 1000-2000 लोकांची गर्दी होती. मात्र कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला जी गर्दी होतीये ती अभूतपूर्व गर्दी आहे. आता ही गर्दी कुठून येते तर ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामधून येते. म्हणजे महाराष्ट्रातली छोटी छोटी खेडेगावं ज्यांच्यामध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटी नाहीये किंवा मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, अगदी दक्षिणेतलं टोकावर असलेलं केरळ असेल, तिकडनं देखील लोक येतात. माध्यमांच्या कव्हरेजबद्दल आपण जर बघितलं तर अभिजित दिपके भारतात दाखल झाल्यापासून आतापर्यंत, म्हणजे आज आपण 22 तारखेची सकाळची सगळी वर्तमानपत्र बघितली असतील तर या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये पहिली जी आघाडीची 2-3 पानं आहेत त्यामध्ये जंतर मंतरवरील आंदोलन, तिथले फोटो, तिथली परिस्थिती किंवा तिथली क्षणचित्र काय काय आहेत या सगळ्या गोष्टी दर्शवलेल्या आहेत. म्हणजे पुढारीनं खास करून पहिल्या दिवसापासून या आंदोलनाबद्दलचं सगळ्या घडामोडी दाखवलेल्या आहेत. कारण आपण बघितलं की चळवळ ही सोशल मीडियावरून होत नाही. हे अभिजित दिपकेंनाही जेव्हा कळालं तेव्हा अभिजित दिपकेंनी भारतात येण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडनं बोलणारी लोक म्हणजे कोण असतील? एकच मिनिट तुला मी थांबवतो, कारण आपलं हे लाईव्ह चालू असताना आपण पाहतोय ह्या तरुणींनी या ठिकाणी ही घोषणाबाजी सुरू केली आहे. हातामध्ये तिरंगा झेंडा, त्याचबरोबर ही पोस्टर्स जी आहेत ती घेऊन त्यांनी या आंदोलनाला सहभाग नोंदवलेला. हा एक ग्रुप आहे खरं तर मुलामुलींचा, आणि अशा पद्धतीनं अनेक ग्रुप जे आहेत, अनेक तरुणी जे आहेत ते देशातल्या वेगवेगळ्या भागामधून या ठिकाणी येत असतात. प्रशांत, कंटिन्यू. तर मी असं म्हणत होतो की प्रमुख वर्तमानपत्रांनी देखील या आंदोलनाला अत्यंत महत्वाची जागा दिली आहे. पुढारीने तर अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या पानावर या संदर्भातल्या बातम्या दिलेल्या आहेत. आंदोलनाला कोण कोण भेटून गेलं, त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या. कुठल्याही चळवळींना आपण जर बघितलं तर इथे शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप येऊन गेले, शेतकऱ्यांचे नेते जे शेतकऱ्यांच्या आंदोलनात कायम अग्रेसर असतात ते राकेश टिकैत येऊन गेले, अनेक नेते येऊन गेले. पण या सगळ्या नेत्यांनी देखील हे मान्य केलं की आम्हाला चळवळ म्हणून उभं व्हायला आणि दिल्लीत येऊन आंदोलन करायला काही वर्ष लागली. मात्र पहिल्यांदा असं होतंय की हे युवकांसाठी सुरू केलेलं आंदोलन आहे आणि ते आधुनिक पद्धतीनं सुरू केलेलं आहे. म्हणजे चळवळी कशा व्हायच्या की गावागावात आधी बैठका व्हायच्या, नंतर ठरवलं जायचं की आपण तालुक्यात जाऊ, जिल्ह्यात जाऊ, विभागात जाऊ, फार तर मुंबईत धडक मारू. मला एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे प्रशांत. आता काही प्रमाणामध्ये माध्यमांच्यावर टीका झाली, एक शब्द वापरला जातो, आता तो आपण इथं वापरायला नको, आपण तर बातम्या दाखवलेल्या आहेत, पण माध्यमांवर प्रचंड नाराजी आहे जनजीतची, म्हणजे तरुणांची सगळ्या, की हा मीडिया आहे, तो मीडिया आहे. मग यांना काही जण पत्रकारांवर हल्ले झाले त्याचा देखील आपण निषेध केलेला आहे, त्याचंही आपण समर्थन करत नाही. पण अशी प्रिंट मीडियावर टीका होते कारण पेपर वाचायचं प्रमाण काही प्रमाणामध्ये कमी आहे. मात्र ऑनलाईन जे पेपर आहेत ते देखील वाचले जातात मोठ्या संख्येनं, त्याबद्दल काय आहे? व्यक्तिशः माझा किंवा मी ज्या म्हणजे प्रिंट मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांसोबतचा अनुभव घेतला,
अशा कुठल्याही लोकांना टीकेचा सामना करावा लागला नाही किंवा त्यांना कुठला त्रास झाल्याचं मला बघायला मिळालं नाही. हे मात्र खरं आहे की काही वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना त्रास झाला, त्याच्यात आपले काही सहकारी होते, मित्र देखील होते आणि केवळ त्रास झाला नाही तर त्यांच्यावर एक प्रकारे म्हणजे देव कोटक जे इथले पत्रकार आहेत त्यांच्यावर तर जीवघेणा हल्ला झाला. ऋषी मोरे जो इथला फोटो जर्नलिस्ट होता, जो पहिल्या दिवसापासून दिवस रात्र म्हणजे सकाळी कोणाला, दुपारी कोणाला, रात्रीची परिस्थिती काय होती, मध्यरात्रीची परिस्थिती काय होती हे सगळं दाखवत होता. त्या दोघांवर झालेले हल्ले पण आपण बघितले. यामध्ये एक आहे प्रशांत की एका पत्रकाराने विचारलं की इन्क्लाब जिंदाबाद का घोषणा देत आहे, हेही चुकीचं होतं, त्याचंही समर्थन करून चालणार नाही. याच्यात ही पत्रकाराची चूक होती. यात असं झालंय सर की सुरुवातीला आपल्याला बातम्या मिळण्याचं माध्यम हे रेडिओ आणि प्रिंट मीडिया होता. त्याच्या पुढच्या काळामध्ये आपण टीव्हीवर बातम्या बघायला लागलो. आता सोशल मीडियामुळे इंडिपेंडंट जर्नलिस्ट देखील मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे आता सगळेच पत्रकार आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि यामध्ये काही लोक येतात आणि ते काहीही प्रश्न विचारतात. म्हणजे ते त्यांनी काय काय प्रश्न विचारले हे जर आपण सांगितलं तर ते एका बाजूला हास्यास्पद आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे डोक्यात सनक जावी अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. म्हणजे तुम्ही इन्कलाब जिंदाबाद हा नारा इथे काय देताय, हा प्रश्न म्हणजे तुम्ही पत्रकारिता काय शिकलात, तुम्ही हा का प्रश्न विचारताय किंवा काहीतरी विचारायचं आहे म्हणून आपण विचारायचं का, असं त्यांना पण वाटायला पाहिजे. आणि अशा काही लोकांमुळं मग एक जो सगळा समूह असतो तो बदनाम होत असतो. हे खरं आहे की काही लोकांना याचा त्रास सहन करावा लागलाय, मात्र सगळ्याच पत्रकारांनी अत्यंत चांगल्या इंटेन्शननं इथलं वार्तांकन हे थेट लोकांपर्यंत देशभरात कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न आहे तो केलेला आहे. हे ऐकून घ्या, पत्रकारांनी चोखपणे आपलं काम केलं आहे, त्यामुळे आमच्यावर जी काही टीका केली जाते ती टीका कृपया टाळा, हेच आवाहन पुढारी न्यूजच्या माध्यमातून. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. दिल्ली म्हटलं की खाद्य संस्कृती इथली खूप प्रसिद्ध आहे. आमच्या कोल्हापूर एवढी नाही, जगात भारी कोल्हापुरी आहे, तसं काही दिल्लीचं नाही. मात्र छोले भटुरे असतील, इथला पराठा असेल, इथली पाणीपुरी असेल, हे वेगवेगळे पदार्थ दिल्लीतले जे आहेत ते चाखण्यासाठी भारतभरातून पर्यटक असतील, नागरिक असतील, हे खरं तर दिल्लीमध्ये येत असतात. आणि जंतर मंतरच्या प्रवेशद्वारावर एक अण्णांचं म्हणजे साऊथ इंडियन ती व्यक्ती आहे, तो म्हणजे तो व्यावसायिक आहे म्हणता येईल. त्यांचं एक हॉटेल आहे, रेस्टॉरंट छोटं, जिथला डोसा उत्तापा खूपच प्रसिद्ध आहे दिल्लीमध्ये. म्हणजे दिल्लीतल्या अनेक कमी ठिकाणी साऊथ इंडियन डिशेस तुम्हाला मिळतात आणि बरेचशी लोक म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून आला असाल तिथं डोसा खायला, तर मी मग अशी त्या अण्णांना जाऊन भेटलो. कारण जवळपास 30 ते 32 वर्षापासून ते त्या ठिकाणी व्यवसाय करतायत. आणि मगाशी प्रशांतनं सांगितल्याप्रमाणे जंतर मंतरवर अक्षरशः दुकानं लागल्याप्रमाणे आंदोलकांचे टेंट्स लागायचे किंवा त्यांची तंबू जे आहेत किंवा त्यांची जी ठिकाणं आहेत ती पाहायला मिळायची. आणि मी त्यांना विचारलं की हे आंदोलन वेगळं काय, ह्याच्या संदर्भात तुम्ही बोलणार का. आता त्यांची अडचण अशी होती, व्यावसायिक असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला, पण त्यांनी सांगितलं हे नक्कीच काहीतरी एक वेगळं आहे. कारण 30-32 वर्षात जंतर मंतरवरची आंदोलनं बघितला जर माणूस म्हणत असेल की हे आंदोलन वेगळं आहे, तर यावरून तुम्ही विचार करा. आणखी एक पुढारी न्यूजवर तुम्ही बघू शकता युट्यूबवर जाऊन की एक चहावाला, एक वयस्कर व्यक्ती आहे चहा विक्री करणारा. त्यांना मी विचारलं की ह्या आंदोलनाचं, इतर आंदोलनं तुम्ही बघितले चहाचा व्यवसाय करताना, हे काय. तर त्यांनी देखील सांगितलं हिंदीमध्ये, भाई हे कोई अजीब आहे, असेच शब्द होते त्यांचे देखील. आणि ते धरूनच मी खरं तर शिवाजीकडे जाणार आहे. दिल्लीतले रस्ते जाम केले आहेत शिवाजी, बऱ्याच ठिकाणी बॅरिकेड्स आहेत, आपल्याला फिरतानाही बऱ्याच अडचणी येत आहेत. काही ठिकाणी चालत जायला लागतं, घामेघूम होऊन, अक्षरशः वातावरण तर वेगळं, काही वेळा पाऊस पडतो अचानकपणे. हे सगळं, या सगळ्यामध्ये हे विद्यार्थी त्या परिस्थितीवर मात करून तग धरलेले आहेत, तग धरून आहेत. त्याचं कारण काय. खरं तर तुमच्या आयुष्याचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो, तुमच्या पुढच्या पिढ्याचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा माणूस, आपण म्हणतो ना मरता कुछ नाही क्या नाही करता, तशा पद्धतीची परिस्थिती आहे. जे नीटचे पेपर आहे, ज्या माध्यमातून डॉक्टर होतात, त्याच्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने 5 लाखामध्ये पैसे देऊन पेपर फुटत असेल, तर मी 2-3 वर्ष गॅप घेऊन जर अभ्यास करून MBBSची तयारी करत असेल, तर मग मी कसं पुढे यायचं. शिक्षण हे एकमेव गोष्ट आहे की माझ्या मागच्या पिढ्यांचं आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण करण्याचं साधन आहे. आता त्याच ठिकाणी जर कोणीतरी पेपर फुटी करत असेल, मला शिक्षक साधं व्हायचं असेल तर तिथला TETचा पेपर देखील फुटतो, तर मग मी करायचं काय. तर मी रस्त्यावरती येणार, माझा आवाज उचलणार, आणि सरकारने ते जर बहिरेपणासारखा जर ऐकला नाही तर तो करणार काय.
त्याच्या पिढ्याचा उद्धार करण्यासाठी त्याला रस्त्यावरती येणं गरजेचं आहे. मी कोणत्या सरकारवर टीका करत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटला, बिहारमध्ये फुटला, तेलंगणामध्ये देखील पेपरच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतील, कर्नाटकमध्ये देखील असतील, कारण तिथे काँग्रेसचं सरकार आहे. पंजाबमध्ये देखील विद्यार्थ्यांचे आंदोलन आपल्याला पाहायला मिळतात, शेतकऱ्यांचे आंदोलन पाहायला मिळतात. त्यामुळं हा प्रश्न जो आहे हा कोणीतरी ऐकावं याच्यासाठी केलेला प्रयत्न आहे आणि सरकारने ते ऐकलं पाहिजे. लोकशाहीमध्ये ऐकणं आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं हे जर संवादाचं माध्यम आहे. जनतेने निवडून दिलेलं सरकार हे सत्तेवरती असतं, ते जनतेसाठी काम करतं. मात्र या सरकारमध्ये अलीकडच्या काळामध्ये सरकार चांगलं काम करतंय का? चांगलं काम करतंय. विकासाचे अनेक कार्यक्रम या सरकारने हाती घेतलेले आहेत. देशाच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये सरकार पुढे येऊन काम करताना पाहायला मिळतंय. देश संरक्षण क्षेत्रामध्ये स्वयंपूर्तीकडे जाताना पाहायला मिळतोय. मात्र जे रोटी कपडा मकानचे प्रश्न आहेत, जे गोरगरिबांना जे प्रश्न सतावत आहेत, त्या सगळ्या प्रश्नावरती सरकारला आता लक्ष देणं गरजेचं आहे. कारण या सरकारने जे लोक गरिबीकडे जाताना पाहायला मिळत आहे, शिक्षणाकडचं खाजगीकरण होताना पाहायला मिळतंय, हे फक्त भारतात होत नाहीये, जगभरामध्ये होताना पाहायला मिळतंय. मात्र भारत जो आहे हा वेगळ्या प्रकारचा देश आहे. यामध्ये जाती, धर्म, पंथ या सगळ्या वर्गांचा हा मिळून विविधतेने नटलेला देश आहे आणि या प्रत्येक वर्गाला न्याय देण्याचं काम आता सरकारला करावं लागणार आहे. कारण इथे फक्त पहिल्या वर्गाचा, अतिउच्च श्रीमंत वर्गाचाच विचार करून चालणार नाही. मध्यमवर्गीयांचा विचार करावा लागेल, त्याचबरोबर गरिबांचा विचार करावा लागेल. या देशातील 1 लाखाहून अधिक शाळा बंद पडलेल्या आहेत सरकारी. त्या देशामधील राईट टू एज्युकेशनचं काय, हा प्रश्न खरं तर या ठिकाणी पडायला पाहिजे. न्याय व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना सरकार असो किंवा न्याय व्यवस्था असो किंवा इलेक्शन कमिशन असो, या सगळ्या संदर्भामध्ये जनतेच्या प्रती उत्तरदायित्व जे आहे ते ठेवलं पाहिजे. एखाद्या माणसाने एखाद्या व्यक्तीला मारहाण केली तर त्याला शिक्षा होते, त्याला शिक्षा करण्याचं काम न्यायालयाकडनं होतं. मात्र ज्याला संविधानाने अधिकार दिलेत मंत्र्याने, त्याचं खातं जर ठीक चालत नसेल तर त्याचा राजीनामा व्हायला पाहिजे. ही जी माफक अपेक्षा आहे ती या आंदोलनातून समोर आलेली आहे. आणि दुसरी म्हणजे की फक्त मंत्र्याचा राजीनामा घेऊन चालणार नाहीये. संपूर्ण व्यवस्था इथल्या परिस्थितीनुसार, शिक्षण व्यवस्था आणि सध्याच्या सामाजिक बदलांच्या दृष्टिकोनातून एक चांगला नागरिक म्हणून पुढे येण्यासाठी शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होणं गरजेचं आहे. फक्त नोकरी देणारं शिक्षण नको आहे, तर समाजामध्ये महिलांवरती अत्याचार, जाती धर्मामधील होणारे भेद, या सगळ्यांमध्ये एक सामाजिक न्यायप्रिय नागरिक निर्माण करणारं शिक्षण या देशाला देणं गरजेचं आहे. कारण जगामध्ये एकमेव भारत असा देश आहे ज्या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक जे आहेत ते गुण्या गोविंदाने नांदताना पाहायला मिळतात. त्यामुळं उत्तरदायित्व जर ठेवलं तरच या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे. त्यामुळे सरकारने या लोकांचा आवाज ऐकणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे शिवाजी. सुजलाम सुफलाम असलेला आपला हा भारत देश तसाच अखंडित ठेवण्याचं काम खरं तर राज्यकर्त्यांनी करायला हवं. प्रामुख्यानं आत्ता जे जंतर मंतरवर सगळे विद्यार्थी जमत आहेत त्यांची वय बघायला गेली, काही मोठे जास्त वय असलेले देखील विद्यार्थी येत आहेत, आंदोलक येत आहेत, नाही असं नाही. मात्र 18 ते 25, 26, 27 वयोगट जो आहे तो वयोगट जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतोय. त्यामुळं राज्यकर्त्यांनी नक्कीच या आंदोलकांची दखल घ्यायला हवी. विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील त्यांच्याकडून आश्वासनं दिली जातील, प्रश्न देखील सोडवले जातील, उद्या राजीनामाही घेतला जाईल. पण पुढचं काय, यानंतर ही पेपर फुटणार नाहीत याची हमी कोण देणार, यानंतर विद्यार्थी आत्महत्या करणार नाहीत याची हमी कोण देणार, भ्रष्टाचार होणार नाही याची हमी कोण देणार, प्रदूषण होणार नाही याची हमी कोण देणार, नागरी सुविधा असतील या पुरवल्या जातील याची हमी कोण देणार. या सगळ्याचा विचार सत्ताधारी असतील, विरोधक असतील, या राज्यकर्त्यांनी करायला हवा. कारण लोकशाहीतला एक प्रमुख घटक म्हणून राज्यकर्त्यांना ओळखलं जातं. मग अगदी ग्रामपंचायतीपासून थेट संसदेपर्यंतचं जे सगळं राजकारण आहे त्यातला भ्रष्टाचार वेळीच थांबवणं हे देखील गरजेचं आहे. जर तसं झालं नाही तर एक दिवस ही जेनझी जी पिढी आहे ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत आणि विजय देशमुखसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.